नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर ओम नमः शिवाय मंडळी. तर बघू शकता आज मी आप्पे बनवणार आहे. आता मुलांना ना सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर मुलांची फरमाईश असते काहीतरी खायची. त्यासाठी माझा मुलगा म्हणत होता आप्पे बनवाई, तर त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे, झटपट होणारे. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी मी दही घेतलेला आहे. दही थोडंसं पातळ आहे बघा, तर फ्रेश दही आहे. आणि आता मी रवा टाकून घेते. बघू शकता 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर यामध्ये मी दही टाकून घेते बघा. आता एकजीव करून घेते, सर्व मिक्स करून घेते. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून आपल्याला असं मिक्स करून ठेवायचं आहे बघा. आणि हे फुगून थोडं भिजलं ना फुगते आणि छान होते. हे पहा असं एकजीव करून आता साईडला ठेवणार आहोत आपण. एक वेळेस नक्की करून बघा मैत्रिणींनो, झटपट होणारे आहेत आणि खूप चविष्ट आणि एकच नंबर लागते. आता मुलं तर अगदी आवडीनं खातील. हे पाहिजे तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी. आता त्याला छान भाजून घेणार आहे बघा. ते हिरवी मिरची घेतलेले 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा कोथिंबीरला. बघू शकते हे बघा मिरच्या भाजतच आलेल्या आहेत. तर ह्यामध्ये थोडीशी मी अर्धे चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे आपण भाजून घ्यायचे आणि थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे, ते पण भाजून घ्यायचं. कसं चटणीमध्ये ना खूप खमंग लागतो लसूण. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर आपण मिरची टाकून घेते, लसणाच्या पाकळ्या ते टाकलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते. हे पहा अर्धी वाटी शेंगदाणे होते ना, ते सर्व टाकून घेते मी. आता यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत धुतलेली आपण. आणि यामध्ये थोडीशी दही टाकणार आहोत. एक मोठ्या पळीनं 1 पळी दही टाकणार आहोत आपण. आणखी थोडंसं 1-1.5 पळी. बघू शकता. आता मी मिक्सरने काढून घेते. आपल्याला कढीसाठी बघा, चटणीसाठी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, 2 पळ्या. आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. थोडी जास्तीचीच टाकायची आपल्याला. छान तडतडली ना जिरे टाकायचे त्यामध्ये आपल्याला. आता कढीपत्ता तर नाही आहे. हे पहा जिरे टाकून घेतलेले आहे. छान कडकडीत घेते. हे पहा छान कडकडायले. हे बघा आता हे चमच्याने मी यामध्ये तडका टाकून घेते मोहरीचा वगैरे. आता यामध्ये आपल्याला हे टाकायचे, नमक टाकायचे. नमक टाकलं नाही तर आपण चवीनुसार नमक टाकते. चमच्याने हलवून घेते मी. मी थोडी पातळच केलेली आहे. तुम्हाला घट करायची असेल तर घट करू शकते. हे पण झालेले आहे. आणि इकडे मी कांदा कट करून घेते. आपल्याला आप्यामध्ये टाकायचं ना कांदा, तर बारीक कट करून घेते बघा. होईल तेवढं बारीक कट करायचं आपल्याला. इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टमॅटो घेतलेला आहे. तर याला छान असे बारीक कट करून घेते. आणि मिरच्या पण बारीक कट करते. बारीक कट करून घेतलेला आहे.
झालेलं आहे आपलं. हे लाल चटणी केलेली आहे मी. तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकले कारण आपला व्हिडिओ मोठा होऊन जाईल. बघू शकते छान पीठ हे बघा भिजलेलं आहे. आपल्याला यामध्ये खायचं सोडा किंवा विनो असं काहीच नाही टाकायचं, असे साधेच बनवायचे आहेत आपल्याला. बघू शकता. आता ह्यामध्ये मी मिरची टाकून घेते, कोथिंबीर आहे ते टाकून घेते मी, टमॅटो आहे ना ते टाकून घेते. बघू शकता कांदा आहे ना ते टाकून घेते. आता ह्यामध्ये आपल्याला नमक टाकायचे, नमक नाही आपले आप्पे कसे झाले बघणार आहोत आपण. बघू शकते छान झालेले आहेत हे बघा. बघू शकता खरपूस छान रंग आलेला आहे. तुम्हाला यामध्ये जर सोडा टाकायचा असेल तर मैत्रिणी टाकू शकता, कारण मी नाही टाकला, मी स्किप केलं. तुम्ही टाकू शकता. हे पण छान झालेले आहेत बघा. सर्व एक एक करून छान मस्त असे उलटत आहेत. हे पण निघत्यात सुळसुळ. हे पण एकच नंबर झालेला आहे बघा. हे सर्व आपल्याला इकडून पण शेकून घ्यायचे. छान छान एकच नंबर झालेले आहे. आणखी थोडा वेळ झाकून ठेवते मी. हे बघा बघू शकता मस्त आपला टेस्टी नाश्ता झालेला आहे. इथं चटणी आहे आणि इकडं लाल मिरच्याची केलेली आहे बघा चटणी. बघू शकता मस्त आतमधून सुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. मी तोडून दाखवते तुम्हाला. हे पण एकच नंबर झालेले आहेत. खायचा सोडा नाही टाकलं तर पण छान होतात, तरी पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडलं तर. बघू शकता चटपटा नाश्ता रेडी आहे बघा खाण्यासाठी आपला. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद.